नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजीव पटेल लिखित लोकनाथ. भानुदास झप झप चालायला लागला. चालता चालता त्यानं वाळलेल्या लंगोटीची गुंडाळी करून सदऱ्याच्या खिशात खोवली. अंगरखा चालता चालताच अंगात चढवला. तेवढ्या उन्हाच्या तिरिपीत व्यापाऱ्याला भानुदासाच्या पाठीवर 2 वळाचे पट्टे दिसले, जे अद्याप मिटले नव्हते. दक्षिण महाराष्ट्राच्या म्हैसाळहून व्यवसायानिमित्त भास्करपंत कुलकर्णी कुटुंब पैठणाला येऊन स्थायिक झालं होतं. शके 1390 लागोलाग 6-7 वर्ष महाराष्ट्रात दुष्काळाची होती. एखाद वर्ष भीषण दुर्भिक्षतेत गेलं तर माणूस पुढची 10 वर्ष वरती येत नाही. इथे अर्ध तप मराठी प्रांत होरपळत होता. त्यात एक पिढी खचून जायची. भास्करपंत देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण. त्यांच्या पत्नीचं नाव सावित्री. पैठणात भास्करपंतांना श्यामभटजी म्हणून लोक ओळखीत. बाहेरून आलेला म्हणून काहीतरी लोक त्यांना गोसावी म्हणत. सावित्रीबाईंना माहेरचे लोक मनू म्हणत, म्हणून त्या मनूबाई होत्या. कमालीची मंदी आली होती. पैसा अडकून पडला होता म्हणायला. खरं तर बुडलाच होता. श्यामभटजींचा वस्त्र व्यवसाय पुरता लयास गेला. शेत कोरडवाहू होतं. याज्ञिकीशिवाय ब्राह्मणाला दुसरा पर्याय कुठे होता? श्यामराव आणि त्यांचे बंधू उमेश प्राप्त परिस्थितीने दिवस ढकलत होते. भानुदासला डुंबता येत नव्हतं. तो नित्य जीवनाच्या किनाऱ्यावर असे. तिथून तो जीवनाकडे पाही आणि मार्ग काढीत राही. बालपणी त्याला हुंदडायला आळस नव्हता आणि कामाचा कंटाळा नव्हता. त्याला काहीच मिळवायचं नव्हतं, त्यामुळे त्याला काही गमवायचंही नव्हतं. तो एका क्षणासाठीही रिकामा नव्हता. माध्यान्ह सरून गेली. श्यामभटजींच्या गृहात नित्याचं दृश्य पसरलं होतं. त्यात भानुदासाच्या उद्योगांमुळे बैठकीचं दालन आणि माझघरात आढ्यापर्यंत धान्यापोत्यांची चळत वाढली होती. उर्वरित भागातल्या एका कोपऱ्यात श्यामभटजी वामकुक्षी घेत होते. एका जागेच्या तुकड्यावर बारदान अंथरलं होतं. त्यावर आपला पदर घट्ट ओढून मनुबाई निजल्या होत्या. गुडघे पोटात खुपसून जणू त्या थंडीनं कुडकुडत होत्या. 3ही ऋतूत त्यांना दुपारी थंडी भरायची. त्यांनी कधी पांघरून घेतलं नाही. इकडच्यांना आवडणार नाही हे त्यांचं ब्रीदवाक्य. रोज दुपारची झोप झाल्यावर अगबाई डोळा लागून गेला असं म्हणायला त्या विसरत नसत. आताही त्या निद्रिस्त होत्या. दाराची कडी खटखटली. श्यामभटजींनी सावध नजर आपल्या पत्नीवर पडली. ते वेगानं उठले. दारात शेटजी उभे होते. सुखवस्तू देहाचे, जरीचं काठ असलेले धोतर नेसलेले, जरीची टोपी, रेशमी अंगरखा, त्यावर उंची बंदी आणि हातात विविध ग्रहांच्या अंगठ्या, कानात भेगबाळी, कपाळी केशरी गंध. आनंद शेठ हसत म्हणाले, भानुदासाचं घर हेच काय? होय, मी अवेळी आलोय गुरुजी. माझी ओळख? आपल्याला कोण ओळखत नाही? यावे. अहो. हातपाय धुवून श्यामभटजींनी पुढे केलेल्या पंचाने कोरडे करीत ते जुन्या बैठकीवर विराजमान झाले. त्यांची चाणाक्ष नजर सर्वत्र फिरली. त्यांनी विनयानं विचारलं, काय आपेगावपर्यंतच्या सर्व गावांचा भंडारा आहे का? नाही नाही, हे धान्य आपलंच आहे. चिरंजीव बियाणं तयार करतात, त्यातून परतीचं धान्य आहे. उत्तम उत्तम. शेठजी आपल्या भुवया उंचावीत म्हणाले, नाही, अद्याप व्यवहाराला कच्चा आहे. बी देताना अटी घालतो, पण परतीच्या वेळेस मिळेल ते घेतो. यावर आनंद शेठजींच्या डोळ्यात चमक उतरली. मग ते म्हणाले, हे धान्य काय करणार गुरुजी? विकणार ना? आम्ही घेतो. मुनिमानं येऊन पैशाची थैली ठेवली. धान्य उचलल्या गेलं. श्यामराव, मनुबाई, श्यामरावांचा भाऊ उमेश, पार्वती यांचे कुटुंबीय आनंदाने भरून गेले होते. नेहमीप्रमाणे गायवासराला भेटून भानुदास आत आला. त्यानं हातपाय घासून धुतले. मुखावर पाणी फेकून रगडून पुसलं. त्याने आपली मान वर केली. काही क्षणात त्याची नजर फिरून गेली. त्याला घरातील पडलेल्या आनंद लहरींचं कारण कळलं. किंचितशी आठी त्याच्या कपाळी उमटली आणि विरली. मौनानं भोजन करून तो बाहेर जाऊन बसला. सवयीप्रमाणे बिछाण्यावर पडला. काही वेळात त्याच्या थकलेल्या श्वासाचा ध्वनी घुमू लागला. माता पित्यांच्या संवादामुळे भानुदासाला जाग आली होती. आनंद शेठच्या भावाची मुलगी आहे. आपल्यासारख्यांच्याकडे कसे देत आहेत? चुलत भावाची आहे मुलगी, पण आनंद शेठ पुढाकार घेत आहेत. मुलगी देण्याच्या हेतूनं धान्य विकत घेतलं असेल का? भानुदास आता चांगलाच जागला होता. धान्य विकायला नको होतं. मला ते विकायचं नव्हतं. बाहेर व्यवहार चालतो त्याप्रमाणे मी ठरवतो, पण परतीच्या वेळी न बोलता देतात ते घेत असतो.
अजूनही गावात अर्धपोटी लोक राहतात, त्यांना द्यायचं होतं. आढ्याकडे बघत भानुदास विचार करीत होता. पण घरातल्यांचा आनंद बघून बोलता आलं नाही. कित्येक पिढ्यांमध्ये असं धन आलं नाही. घरात अतृप्ती आणून जगात दानधर्म करणं उचित नाही. जमिनीवर सर्वांचा हक्क आहे. असा उद्योग असावा तो केवळ माझ्या मर्जीचा असावा. मग मला दिंडीला जेवण घालता येईल, सप्ताह ठेवता येईल. आपेगावची पैठणची पंढरपूरवारी थंडावली, ती गतिमान करता येईल. त्यासाठी पैका हवा. भानुदासाचा विवाह संपन्न झाला. 7 वर्षाची गंगाबाई पैठणची वेस ओलांडून गंगेकिनारी राहावयास आली. पाणी भरून गाईवासरांचं बघून शेतावरून गोशाळेत भानुदासाचं येणं झालं. नदी काठाच्या कुरणात गोधन फिरत होतं. त्यांकडे मोठ्या तृप्ततेने बघत प्रतिष्ठानपुरीच्या पुरातन शिवालयात आला. आपलं पाठांतर देवाला ऐकवून घरी परतला. मनुबाई शेजारच्या आळीत गेल्या होत्या. श्यामभटजी गंगेवर होते. 7 वर्षाच्या गंगाबाईला चूल पेटवणं जमत नव्हतं. भानुदास पुढे सरसावला. त्यांनी चूल पेटवली आणि पीठ मळून दिलं. पोळ्या येतील का त्याही लाटून देऊ? द्या की. भानुदासानं पोळपाट लाटणं घेतलं. त्याचे हात वेगाने काम करू लागले. तुम्हाला चांगलीच सवय दिसते. गंगाबाईची टकळी चाललीच होती. आपल्याकडे पुरुषांना स्वयंपाक शिकवतात वाटतं. भानुदासाने देवाची गाईची पोळी लाटली. देवाची अग्नीला अर्पण करून चुल्यातल्या लाकडांवर टाकली आणि मग मोठ्या पोळ्या लाटायला सुरुवात केली. तुम्हाला पोळ्या येतात म्हणजे मामंजी नाही येत असतील. तुम्हाला तुमच्या आईनं शिकवलं की बाबांनी? कुंभाराने. भानुदास उद्गारला. अगो बाई. गंगाबाईने आपले हात आपल्याच मुखावर ठेवले. मग ती म्हणाली, आमच्याकडे माहेरी खडकेश्वराला आमचे दादा आणि बाबा दोघेही सूर्यनारायणाची उपासना सूर्यनमस्काराने करतात. आपल्याकडे असं का नाही? इकडे आच अधिक झाली म्हणून चुलीतलं लाकूड बाहेर ओढीत भानुदासाने लाटलेली पोळी तव्यावर घातली. तो पुढल्या पोळीसाठी वाटीतल्या तेलात 3 बोटं बुडवू लागला. हे तेल कुठलं आहे? करडीचं असेल. आमच्या माहेरी तिळाचं तेल लावून सूर्यनमस्कार घालतात, सूर्यनारायणाला प्रसन्न करण्यासाठी. आपल्या मुलाचं नाव सूर्यनारायण ठेव. भानुदास म्हणाला. ईश, मुलं कशी होतात ते ठाऊक आहे का? तुम्ही सांगा. मूल व्हायच्या आधी मोठी माणसं दार बंद करतात आणि देव मुलाला वरून टाकतो. असं अल्प वेळ विचार करून ती म्हणाली. पण मला कळत नाही की वरती आभाळ कुठे असतं? वर तर आढं असतं. मग बाळ येईल कुठून? आकाशातून टाकल्यावर हाडं नाही का मोडणार त्याची? गंगाबाई आता चांगल्याच विचारात अडकल्या. आपल्या मुलाचं नाव सूर्यनारायण असणार हे त्यांनी पक्क मात्र केलं होतं. आनंद शेटजींच्या पत्नीचे दिवस भरत आले होते. शेटजींचा बारदाना मोठा. लांगुल चालन करणारे त्यांच्यापाशी काही कमी नव्हते. त्यांच्यावर श्री खडकेश्वराची कृपा झाली आहे असं सर्व म्हणू लागले. कुणी मत्स्य खडकाजवळ सुपारी हनुमान पावला असं म्हणत होते. कुणी घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचा प्रसाद म्हणू लागले. कुणी गंगा स्नानाचं यश असावं असं सांगू लागले. आनंद शेठ कुणाशीही या विषयावर प्रतिवाद करीत नव्हते. त्यांना केवळ मात्र पुरातन मंदिरातली ती पूजा जी भानुदासाकरवी संपन्न झाली होती ती स्मरत होती. जावयाचं नातं ठरल्यापासून आनंद शेठ भानुदासाचं निरीक्षण करीत, पण त्यांना त्याच्या अंतरंगातला तळ काही दिसत नव्हता. दसऱ्याचं सीमोल्लंघन झालं. काही व्यावहारिक कारणांसाठी आनंद शेठांचा तांगा पैठणला आला. गंगाबाई लहान, माहेरची ओढ थोपवेना, तिची पाठवणी झाली. भानुदासाला दिवाळ सणाचं निमंत्रण दिलं गेलं. तांगा पाठव म्हणाले. निघताना भानुदासानं सांगितलं की माझी व्यवस्था झाली आहे, आपण तांगा पाठवू नये, मी अवश्य येईन. धनत्रयोदशीची पूजा चांगली झाली. धने गुळाचा नैवेद्य झाला. पूजेपेक्षा मागण्याची यादी सर्वांनी पाठ म्हणायला सुरुवात केली. हे देवी, जशी कुबेराला धनसंपत्ती दिलीस तशी मला दे. जशी बृहस्पतीला विद्या दिली तशी मला दे. जशी इंद्राला शक्ती दिली. मी उदैक अंधारात निघेन आई. भानुदास आपल्या मातेला म्हणाला. इतक्या पहाटे त्यांचा तांगा कसा येईल? तो येणार नाही, मी तसं सांगितलं. मग मी जाईन, तू चिंता करू नको. वाटेत खायला दे न दे. तुझ्याच्यानं जसं जमेल तसं दे, नाहीतर मी भाजके शेंगदाणे गुळ घेऊन जाणार आहे. त्या शेंगाही भानुदासाने बरोबर घेतल्या. बिडकींच्या मळ्यात त्यानं शिदोरी खाल्ली आणि निघताना शेतकऱ्याला बरोबर आणलेल्या भुईमुगाच्या शेंगा देत म्हणाला, वावराला पाणी देऊन चांगलं भलवा. वाफ आली की भुईमुगाचं हे बी पेरा. सांगा मग कसं उत्पन्न येते. 3ऱ्या प्रहरी एका निर्झरावर भानुदासानं स्नान केलं. तो तिथून लांबट पसरलेल्या खडकेश्वर गावाकडे बघू लागला.
त्याला काळे गुरुजींनी एकदा सांगितलेलं स्मरू लागलं. खडकेश्वर, श्री खडकेश्वर शिवालयावरून पडलेलं नाव. तसं हे गाव नव्हे, लहानशी नगरीही. ह्या नगरीच्या नैऋत्येला पैठणचा चढाव, वायव्येला देवगिरी दुर्ग, देवगिरीच्या उत्तरेला घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, तिथे वेरूळच्या अप्रतिम लेण्या आणि अखंड अरण्य. ते अरण्य वेरूळच्या पूर्वेला अजिंठ्याच्या अरण्याला मिळतं. खडकेश्वराच्या ईशान्य उत्तरेला अजिंठाचं अखंड आम्रवन, तिथेच उथळ पण लांबवर पसरलेल्या नैसर्गिक सरोवर आणि त्या सरोवरामुळे उतारावरच्या खडकेश्वराच्या विहिरी आणि आडांना नवचैतन्याचे झरे फुटले. खडकेश्वर नगरी उंच सखल भूमीवर वसली आहे. तिला सर्व दिशांनी लहान मोठे निर्झर ओहोळ मिळतात. तशी पंचक्रोशातील 20-25 गावे व्यावसायिक कामासाठी खडकेश्वराला जोडली जातात. भानुदासाचं येणं तिन्ही संजा व्हायच्या अगोदर झालं. तो थेट सासूरवाडीला न जाता आनंदरावांच्या पेढीवर गेला. आनंद शेठ माणसांच्या वर्दळीत हिशेबमग्न होते. आनंद शेठला ओळखणारी माणसं फार. आनंद शेठांचा व्यवसाय सर्व क्षेत्रात पसरलेला. वस्त्र, धान्य, गृहोपयोगी वस्तू, अवजारं, बांधकामाचा चुना, इतकंच काय, आंबे, रानमेवा, मोसंबी, संत्र्याच्या, पेरू, रामफळ, सीताफळाच्या हंगामात घाऊक व्यापारही चालत होता. सावकारी पेढी होती. सरकार दरबारी वजन होतं. काय पाहिजे हो, वृद्ध चाकर म्हणाला. शेठजींकडे तर्जनी दाखवून भानुदास शांत उभा राहिला. शेठजी कामात आहेत, काम बोला. चाकराच्या आवाजाच्या दिशेनं आनंद शेठचं लक्ष भानुदासावर गेलं. आपल्या देहाला आवरत उभे राहिले. भानुदासाचं स्वागत यथोचित झालं. आपण पैठणहून थेट इथेच आलेले दिसतायत. होय, कसे आलात? नेहमीच्या मार्गानं. भानुदासाला विषय टाळायचा होता. म्हणजे गाडी कोणाची होती? माझ्याकडे गाडी नसल्याने मी इतरांच्या गाड्यांची चौकशी करीत नाही. थांबला होतात का कुठे? थांबावंच लागणार होतं. आमच्या परिचितांच्या मळ्यात बी द्यायचं होतं. शेत बदललं तरी उत्पन्नात किती फरक येतो ते बघायचं होतं. चला, आपण घरी निघूया. अल्प विचार करून शेठजी म्हणाले. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. हरिओम तत्सत. जय हरी विठ्ठल.